हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज समानार्थी शब्द बघणार आहोत. लेसन नंबर 5. त्याच्यातले हे जे दिलेले आहेत हे तुमच्या सरावाकरता आहेत. हे एकदा सगळ्यांनी वाचून घ्या. आपण डायरेक्ट आता सरावासाठी प्रश्न आहेत ते बघूयात. पुढील ठळक अक्षरातील शब्दाचे समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. आता घोडाला समानार्थी शब्द काय आहे? अश्व. हे सगळ्यांना माहिती असेल तुम्हाला, ठीक आहे. आणि हे समानार्थी शब्द तुम्ही एकदा इथले सगळे वाचले की तुम्हाला आपोआप येईलच. प्रभातला आपण काय म्हणतो? पहाट. तिसरा मार्क करा. पक्षी, पक्षी म्हणजे खग. फोर्थ ऑप्शन मार्क करा. मोर म्हणजे मयूर. मोरला समानार्थी शब्द आहे मयूर. सेकंड ऑप्शन. नेता म्हणजे काय आहे? पुढारी. अनुयायी म्हणजे त्यांच्या मागे जाणारे, ठीक आहे. पुढारी म्हणजेच नेता. सो तिसरा ऑप्शन मार्क करा. सूर्य, सूर्याला काय आहे? रवी. पाऊसला वर्षा. आणि आकाशला बघा, आकाशला आहे गगन. हे बरेचसे तुमचे मराठीचा जेव्हा तुम्ही लेसन झाले असतील त्याच्यातले हे बरेचसे शब्द झाले असतील तुमचे. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे? पुढील ठळक अक्षरातील शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ. म्हणजे ह्याला जे समानार्थी नाही आहे ते आपल्याला मार्क करायचं आहे. मग डोक्याला बघा समानार्थी शिर पण आहे, मस्तक आहे, माथा आहे. देह नाही आहे. देह म्हणजे पूर्ण शरीर. सो सेकंड ऑप्शन. चेहऱ्याला मुख, वदन, तोंड आणि तनू. इथे फोर्थ ऑप्शन आहे तनू. पाणीला पेय, उदक, जल, नीर. पेय हा पाणीला समानार्थी शब्द नाहीये. पेय म्हणजे कुठलेही असू शकतं, ते चहा, कॉफी, ठीक आहे. बाकी अजून दुसरे कुठलेही पेय. हे उदक, जल, नीर म्हणजे पाणी. सो इथे फर्स्ट ऑप्शन. सूर्याला शशी, रवी, दिनकर, मित्र. आता रवी, दिनकर, मित्र हे तिन्ही शब्द सूर्याकरता आहेत. शशी हे कशाकरता आहे? चंद्राकरता आहे. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. पान, पर्ण पण म्हणतो आपण, पल्लव पण म्हणतो, पत्र पण म्हणतो. वेल कशाला म्हणतो? वेल म्हणजे जी लांब लांब असतात त्या वेलीला पानं असतात, ठीक आहे. सो चौथा ऑप्शन. समुद्र, सिंधू, सागर, सरिता आणि दर्या. इथे सरिता हा कशाकरता समानार्थी शब्द आहे? नदी करता. सो इथे थर्ड ऑप्शन येईल, जो समुद्राला समानार्थी नाही आहे. फुलला आपण काय काय म्हणतो? इथे पुष्प, सुमन, कुसुम तिन्ही म्हणतो. पण हे पंख हा शब्द फुलाकरता समानार्थी नाही आहे. चला तिसरा प्रश्न बघूयात. योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आंबा या शब्दाला प्रतिशब्द कोणता आहे? तर आंबा या शब्दाला प्रतिशब्द आहे आम्र. कैरी नाही. कैरी वेगळी असते. कैरी म्हणजे न पिकलेला आंबा, ठीक आहे. आणि ह्याला आपण काय म्हणणार आहे? आम्र. आम्रवृक्ष असं तुम्ही शब्द ऐकला असेल ना. सावली या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर छाया हा शब्द आहे सावलीला. मंदिर या शब्दासाठी दुसरा शब्द कुठला आहे? तर देऊळ आहे, चौथा. गुरु या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? गुरुकर्ता आहे आचार्य. भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी पर्यायातील कोणता समानार्थी शब्द टाकल्यावर वाक्य जुळेल? तर भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला म्हणजे जो खूप वर्ष चालला होता, म्हणजे त्याला काय म्हणणार आहे आपण? संघर्ष. तर तिसरा ऑप्शन मार्क करा. जसे सागर म्हणजे समुद्र, तसे तलाव म्हणजे काय? तलाव म्हणजे तळे. पृथ्वी, धरा, तसंच पाणी म्हणजे काय? जल. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. सर्कशीतील विदूषकाने सर्वांचे मनोरंजन केले. मनोरंजन म्हणजे काय? करमणूक केली, ठीक आहे. हे तीन शब्द बाकीचे येणार नाहीत. कारस्थान, उपाय, उपचार. त्याने काय केलं? करमणूक केली सगळ्यांची. वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. वंदन, नमस्कार, स्वागत आणि नमन. इथे वंदन, नमस्कार आणि नमन हे समानार्थी शब्द आहेत. स्वागत फक्त त्याच्यात थोडासा वेगळा आहे. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची जोडी ओळखा. आई वडील, नफा तोटा, मेघ, अंबर, पद आणि पाय. आता ह्याच्यात समानार्थी शब्द कुठले आहेत? तर पायालाच आपण पद हा शब्द आहे. सो चौथा ऑप्शन. गटात बसणारा शब्द ओळखा. चांदणे, ज्योत्स्ना, चंद्रिका. त्याला काय येणार आहे शब्द? इथे चांदण्यालाच काय म्हणणार आहे? इथे दुसरा ऑप्शन आहे बघा, कौमुदी. चला इथे पुढे बघा 12th क्वेश्चन. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द निवडा. तलावाला समानार्थी कुठला नाहीये? तर अर्णव. अर्णव हा तलावाकरता शब्द नाहीये. सो हा ऑप्शन मार्क करा.
संदेश या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. संदेश म्हणजे काय? निरोप देणे. एक म्हणजे आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला मेसेज. सो इथे निरोप मार्क करा फर्स्ट ऑप्शन. जेवण जास्त झाल्याने पोट दुखू लागले. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पोटाला आपण काय म्हणतो? उदर म्हणतो. सो इथे चौथा ऑप्शन. पुढीलपैकी समानार्थी शब्दाची नसलेली जोडी ओळखा. समानार्थी नाही. पक्षीला आपण खग म्हणतो म्हणजे हे समानार्थी आहे. हातला आपण किरण म्हणतो का? नाही. किरण म्हणजे काय? रेज. मग इथे हा समानार्थी शब्द, ही जोडी नाही आहे. पाणीला आपण नीर म्हणतो. धन, संपत्ती हे पण बरोबर आहे. सो इथे सेकंड ऑप्शन. चला आपण लगेच पुढचा लेसन सुरू करणार आहोत. विरुद्धार्थी शब्द. हे पण विरुद्धार्थी शब्द हे जे दिलेले आहेत हे तुम्ही एकदा रीड करून घ्या. सगळे म्हणजे तुम्हाला माहिती होतील. खूप सारे दिलेले आहेत इथे, ते नक्की रीड करा. त्याचा उपयोग होईल तुम्हाला एक्झाममध्ये. चला इथे बघूयात. चला पहिला बघा काय आहे? छोटा. मग छोट्याला विरुद्धार्थी काय आहे? मोठा. सो सेकंड ऑप्शन मार्क करा. तरुण. तरुण म्हणजे काय? तरुण म्हणजे जवान, युवा. आणि मग त्याच्या विरुद्ध काय असणार आहे? म्हातारा. सो थर्ड ऑप्शन मार्क करा. नफ्याच्या विरुद्ध काय आहे? तोटा. तिसरा ऑप्शन. गुरु आणि शिष्य. हे बाकी सगळे शब्द हे कशा करता आहेत? हे गुरु करतात आहेत. शिक्षक, गुरुजी, आचार्य. पवित्र. पवित्रच्या विरुद्ध अपवित्र. रोगीच्या विरुद्ध निरोगी. ठीक आहे. बेरोगी नाही, निरोगी. कीर्तीच्या विरुद्ध अपकीर्ती. अपकीर्ती. मानच्या विरुद्ध आहे अपमान. चौथा ऑप्शन. आता इथे क्वेश्चन 2 मध्ये बघा. योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जुने या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर नवे. हजर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहिताना शब्दाच्या आधी कोणती अक्षरे लावावी लागतील? हजरच्या आधी आपण त्याच्या विरुद्धार्थी शब्द लिहिला आपण काय लावणार? गैरहजर. गैरहजर. हजर म्हणजे काय? प्रेझेंट. गैरहजर म्हणजे अब्सेंट. अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. अवघडच्या विरुद्ध काय आहे? सोप्पा. चौथा ऑप्शन. मुदत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहिताना या शब्दाच्या आधी कोणते अक्षर लावावे लागेल? तर ह्याच्या आधी आपल्याला लावावं लागेल बेमुदत म्हणजे तिसरा. त्याच्यानंतर वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अमेरिका हा देश खूप मोठा आहे. मग देशच्या विरुद्ध काय येणार आहे? तर विदेश. कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. मुंगी खूपच आता आळशी आहे. मग त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? ठीक आहे. तर इथे दुसरा ऑप्शन असणार आहे मुंगी खूप उद्योगी असते. म्हणजे तिचे बरेच खूप इकडे तिकडे दिवसभर फिरत असते. ती कधीच झोपत नाही. त्याच्यानंतर सातवं बघा. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार करताना आधी कोणते अक्षर जोडावे लागेल? सत्यच्या इथे मग आपल्याला काय जोडावं लागेल? असत्य. सो थर्ड ऑप्शन. चला पुढचं बघूयात. पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीला पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. भरभर, लवकर हा विरुद्धार्थी होणार नाही. ऊन, प्रकाश हा पण नाही. ओढणे आणि ढकलणे हा विरुद्धार्थी होईल. थंड आणि म्हणजे याला काय समानार्थी? शीतल. सो हे पण होणार नाही. ते थर्ड ऑप्शन. त्याच्यानंतर कुशल, अकुशल. पहिलाच आहे बघा कुशल, अकुशल. तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघा सूर, नादमय. घर, सदन. सावध, बेसावध. कीर्ती आणि प्रसिद्धी. मग इथे कुठला आहे? तिसरा ऑप्शन आहे सावध आणि बेसावध. कृत्य, काम समानार्थी आहेत. यश, विजय समानार्थी आहेत. मार्ग, रस्ता समानार्थी आहेत. कायदा आणि बेकायदा. म्हणजे इथे चौथा ऑप्शन विरुद्धार्थी नाही आहे. सॉरी विरुद्धार्थी आहे. हे बाकीचे सगळे समानार्थी आहेत. आदर, मान. बाद, नाबाद. बाद आणि नाबाद विरुद्धार्थी आहे. समाधान, सुख समाधान समानार्थी आहे. सफल, यशस्वी समानार्थी आहे. शुभ, लाभ समानार्थी आहे. एक आणि अनेक हे विरुद्धार्थी आहेत. चढणे, बसणे समानार्थी आहे. मान, अपमान काय आहे? विरुद्धार्थी. मागे जाता आपण बघितलं. स्वच्छ, छान, जड आणि वर. तर हे सगळे समानार्थी आहेत. आठवं बघूयात. कृतज्ञ, कृतघ्न. पहिलाच ऑप्शन बघा इथे विरुद्धार्थी आहे. त्याच्यानंतर रोगी, आजारी. लायक, नालायक. तो सेकंड ऑप्शन इथे विरुद्धार्थी आहे. पुढचं बघा. चुकीची विरुद्धार्थी जोडी निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. चुकीची विरुद्धार्थी जोडी. इथे जे विरुद्धार्थी नाही आहेत
म्हणजे काय असणार आहेत ते समानार्थी असणार आहेत. तर याच्यामध्ये तिसरा बघा व्यवहार आणि गैरव्यवहार असतं, बेव्यवहार नसतं. सो इथे तिसरा ऑप्शन मार्क करा. अपेक्षित गैरअपेक्षित, उत्साह निरुत्साह बरोबर आहे, इलाज नाईलाज बरोबर आहे, अर्थ अनर्थ बरोबर आहे. अपेक्षित आणि काय अनपेक्षित आहे, गैरअपेक्षित नाही आहे. सो इथे पहिला ऑप्शन मार्क करा. मऊ खरबरीत, गरीब अगरीब, गरीबच्या विरुद्ध काय असतं श्रीमंत असतं. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. आशा गैराशा, म्हणजे पहिलाच ऑप्शन चुकीचा आहे. आशाच्या विरुद्ध काय आहे निराशा. सैल घट्ट, प्रश्न उत्तर, चूक अचूक हे बरोबर आहेत सगळे. हसणे नसणे, रस नीरस, खुश नाखुश, आचार अनाचार. मग इथे काय आहे हसणे आणि नसणे. हसण्याला काय असणार आहे रडणे. सो इथे पहिला ऑप्शन मार्क करा. सभ्य असभ्य बरोबर आहे. स्वच्छ गैरस्वच्छ नसतं, स्वच्छच्या विरुद्ध काय असतं अस्वच्छ. सो इथे सेकंड ऑप्शन. आत बाहेर, हार पराभव, ताजे शिळे, फिकट आणि गडद. मग इथे काय असणार आहे इथे हार आणि पराभव हे समानार्थीच झाले. ठीक आहे. सो हा सेकंड ऑप्शन चुकीचा आहे. आठवणे विसरणे, हसणे रडणे, ओढणे ढकलणे, मावळणे आणि सांजावणे, म्हणजे मावळणे आणि सांजावणे एकच आहे. सो हा विरुद्धार्थी शब्द नाही आहे. पुढे बघा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आमच्या वर्गातील 40 मुले उत्तीर्ण झाली तर 5 मुले काय झाली मग त्याच्या विरुद्ध अनुत्तीर्ण झाली. सो इथे तिसरा ऑप्शन. आत्तापर्यंत खरे बोलणारा दिनू काय बोलायला लागला खोटे बोलू लागला. आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे ना, जे अंडरलाईन आहे त्याच्या विरुद्धार्थी आपल्याला लिहायचं आहे. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे उशिरा येणारी मुले काय करायला लागली लवकर येऊ लागली. मोठ्यांना मान देता आला नाही तर त्यांचा अपमान करू नये. नेहमी अपूर्ण कामे प्रथम पूर्ण करावीत. दानशूर असावे आणि काय नसावे मग काय असू नये आणि कंजूस असू नये. हे 6व्याचं उत्तर आहे. तर इथे आपला विरुद्धार्थीचा पण लेसन संपलेला आहे. त्याच्या पुढचं पण आपण लगेच स्टार्ट करूयात. समूहाबद्दल एक शब्द, म्हणजे इथे समूहाबद्दल एक शब्द म्हणजे बघा इथे पण हे दिलेले हे तुम्ही रीड करून घ्या. अपेक्षित नसताना घडलेली गोष्ट म्हणजे अनपेक्षित. अरण्याचा राजा वनराज, 8 दिवसांचा काळ आठवडा, हे सगळे रीड करून घ्या. आपण डायरेक्ट सॉल्व करायला घेऊयात. तर इथे बघा पहिला प्रश्न आपण आधी सुरू करूयात. पुढे दिलेल्या प्रत्येक समूह शब्दाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. खूप पाऊस पडणे, खूप पाऊस पडणे म्हणजे अतिवृष्टी. जास्त, अति म्हणजे काय जास्त, सो अतिवृष्टी. रथ चालवणारा कोण आहे सारथी. तिसरा बघा क्वेश्चन. संकट दूर करणारा, संकट दूर करणारा आपण कोणाला म्हणतो गणपतीची आरती करतो तेव्हा आपण म्हणतो ना विघ्नहर्ता. इथे विघ्नहर्ता तुम्ही कुठला ऑप्शन निवडणार, इथे विघ्नधर्ता लिहिलंय हे चुकीचं आहे. इथे काय आहे विघ्नहर्ता. सो दुसरा ऑप्शन. कष्ट करून जगणारा, कष्ट करून जगणारा कोण श्रमजीवी किंवा तिसरा ऑप्शन श्रमजीवी. महान ऋषी म्हणजे कोण आपण म्हणतो त्याला महर्षी. शत्रूला सामील झालेला काय म्हणतो त्याला आपण फितूर म्हणतो, फितूर होणे. सो 6व्या ऑप्शनचा सेकंड ऑप्शन 6व्या क्वेश्चनचा. भेदाभेद न करता सर्वांचे एकत्रित भोजन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण सहभोजन. 4था ऑप्शन मार्क करा. आणि पिकाच्या राखणीसाठी शेतात बांधलेला उंच मळा त्याला आपण काय म्हणतो मचाण म्हणतो. 4था ऑप्शन मार्क करा इथे. हे बघा 2023ला विचारलं होतं. माझा आता काय करायचं इथे ठळक शब्द समूहासाठी योग्य असलेल्या शब्दांचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. माझा शेजारी ईश्वर मानत नाही, मग ईश्वर मानत नाही त्याला आपण काय म्हणतो नास्तिक म्हणतो. 4था ऑप्शन इथे बघा. आचार्य अत्रे हे उत्कृष्ट भाषण करणारे म्हणून प्रसिद्ध होते. व भाषण करणारे कोण होते म्हणजे ते वक्ता होते. बाकी श्रोता प्रेक्षक म्हणजे हे समोर ऑडियन्स. श्रोता प्रेक्षक आणि भोक्ता म्हणजे कोण ऑडियन्स. वक्ता म्हणजे बोलणारे होस्ट. राज्यातील लोक हीच त्या देशाची शक्ती असते. तर राज्यातील लोकला काय शब्द आहे प्रजा. शेतकऱ्याने आंब्याच्या झाडांची बाग लावली. आंब्याच्या झाडांची बाग म्हणजे काय आमराई. दुसरा ऑप्शन मार्क करा. ज्याचा विसर पडणार नाही असा प्रसंग होता तो
अविस्मरणीय म्हणजे ज्याचा विसर पडणार नाही ते काय, अविस्मरणीय, चौथा ऑप्शन. पुढे दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी योग्य शब्दसमूहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. संध्याकाळ, संध्याकाळ म्हणजे काय, सूर्य मावळण्याचा काळ, म्हणजे इथे दुसरा ऑप्शन. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा काय होते, संध्याकाळ. सिंहासन म्हणजे काय, कोण बसतं सिंहासनावर, राजवाड्यातील राजाची बसण्याची जागा, तिसरा ऑप्शन. स्वाभिमानी, स्वाभिमानी म्हणजे काय, ज्याला स्वतःबद्दल अभिमान असतो तो स्वाभिमानी, इथे चौथा ऑप्शन. शिल्पकार म्हणजे काय, पाषाणाच्या मूर्ती घडवणारा म्हणजे तो असतो शिल्पकार, इथे तिसरा ऑप्शन. परोपकारी म्हणजे दुसऱ्यांवर, इथे परोपकार, उपकार शब्द आलाय बघा इथे, परोपकार म्हणजे दुसऱ्यांवर उपकार करणारा, सो इथे चौथा ऑप्शन. निरक्षर, निरक्षर म्हणजे काय, ज्याला लिहिता वाचता येत नाही तो, मग लिहिता वाचता न येणारा. आणि साक्षर म्हणजे काय, ज्याला लिहिता वाचता येतं तो. जन्मभूमी, जन्मभूमी म्हणजे काय, जन्म झालेले ठिकाण, इथे चौथा ऑप्शन. लोकमान्य, लोकमान्य म्हणजे काय, लोकांनी मान्यता दिलेला म्हणजे लोकमान्य. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढीलपैकी चुकीची जोडी निवडा. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक, प्रत्येक महिन्यात प्रसिद्ध होणारे अनियतकालिक आणि दरवर्षी प्रसिद्ध होणारे वार्षिक. मग दर महिन्याला जे प्रसिद्ध होतं त्याला आपण काय म्हणतो, मासिक म्हणतो, अनियतकालिक नाही. सो इथे तिसरा ऑप्शन हा चुकीचा आहे. आता पुढीलपैकी योग्य जोडी निवडा. नाटके लिहिणारा लेखक, पायी चालणारा अनवाणी, पुस्तके लिहिणारा वाचक. योग्य जोडी कुठली, आई वडील नसणारा अनाथ, ही योग्य जोडी आहे. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण, त्याला आपण काय म्हणतो, पाणपोई म्हणतो. आणि जिथे विनामूल्य अन्न मिळतं त्याला काय म्हणतात, अन्नछत्र. इथे बघा फोर्थमध्ये योग्य जोडी निवडा. ज्याला मरण नाही असा अमर, हे तर पहिलंच बरोबर आहे. पुढे वनात राहणारा, नावडता असणारा लोकप्रिय असतो का, नाही, तो आवडता असणारा लोकप्रिय असतो. आणि विद्या शिकणारा शिक्षक असतो का, नाही, विद्या शिकवणारा शिक्षक असतो. सो इथे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष, त्याला काय म्हणतात, कल्पतरू. तरू म्हणजे काय, तरू म्हणजे वृक्ष, मग तो कल्पतरू, तिसरा ऑप्शन. पुढील शब्दसमूहासाठी योग्य असणाऱ्या शब्दांचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जमिनी खालून गेलेला गुप्त मार्ग, त्याला काय म्हणतात, भुयार म्हणतात, भुयार. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. इथे आपला 7th लेसन पण संपलेला आहे. तर आता पुढचे लेसन मी लवकर त्याचे व्हिडिओ बनवेल आणि मी पोस्ट करेल. तोपर्यंत माझे हे व्हिडिओ आवडले असतील ते नक्की बघा. आवडले असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.